नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये मी 100 PYQ घेऊन आलोय. 100 पैकी तुम्हाला किती स्कोर मिळतो हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. लेक्चरच्या शेवटी प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला मी तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम देणार. या 30 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. चला तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते सांगा. तर बघा मित्रांनो, अणुबॉम्बचे जनक हे जे रॉबर्ट ओपनहायमर यांना मानले जाते. अणुबॉम्बचे जनक कोणाला मानले जाते तर ते मानले जाते जे रॉबर्ट ओपनहायमर. अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणीमध्ये काय नोबेल पुरस्कार दिला जातो आणि एकूण किती क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जातो तर 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. ते कोणते 6 क्षेत्र आहे तर लक्षात ठेवा. शांततेचा नोबेल पुरस्कार, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचा, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचा, चौथा आहे मेडिसिन वैद्यकीय, 5वा आहे साहित्य म्हणजे लिटरेचर आणि 6वा कोणता आहे अर्थशास्त्र. या 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, नोबेल पुरस्कारावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर नोबेल पुरस्कार मी ऑलरेडी लेक्चर घेतलाय. ज्या कोणी बघितला नसेल तर नोबेल पुरस्कार बाय स्टार अकॅडमी सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. आणि ट्रिक पण सांगितली आहे हे कशा लक्षात ठेवायचं. शांततेचा कोणाला मिळाला आहे मारिया कोरिना मचाडो. साहित्याचा लाझलो हरकोई असं काहीतरी नाव आहे, लक्षात ठेवायचं. त्यांचे नाव कठीण आहे, ऑप्शन दिसल्याशिवाय वाचताच नाही. ठीक आहे, बघा नेट क्वेश्चन आहे. भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे गौतम गंभीर. भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो सांगा. तर बघा याचा आन्सर आहे मेजर ध्यानचंद. राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. विश्वनाथन आनंद चेस बुद्धिबळाशी संबंधित आहे. कपिल देव क्रिकेट. मेजर ध्यानचंद कशाशी संबंधित आहे तर हॉकी. यांना हॉकीचा जादूगर म्हणतात आणि यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला चला सांगा. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. तर बघा, भारतीय न्याय संहिता हा 1 जून 2024 पासून 1 जुलै. भारतीय न्याय संहिता 1 जुलै 2024 या तारखेपासून लागू झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे. तर बघा काय येणार याचा आन्सर तर बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हे रूरकेला या ठिकाणी उभारण्यात आले आहे. भोपाळ कुठे आहे MP मध्ये. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. रायपूर छत्तीसगडची राजधानी. रायपूर छत्तीसगडची राजधानी. आणि पटना कशाची राजधानी आहे बिहारची राजधानी आहे. आणि राउरकेला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या स्टेटमध्ये आहे सांगा. तर राउरकेला कुठे आहे ओडिसा. ओडिसाची राजधानी काय आहे मित्रांनो भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी काय भुवनेश्वर, लक्षात ठेवा. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम रूरकेला कुठे ओडिसामध्ये उभारण्यात आले आणि ओडिसाची राजधानी काय आहे भुवनेश्वर. राजधानीवर प्रश्न विचारला जातो.
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे? तर चला सांगा. तर बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गिरीधर या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे. कोणी आत्मसमर्पण केले? गिरीधर या नक्षलवाद्याने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे? तर चला सांगा. सोपी प्रश्न आहे. तर बघा, भारतीय दंड संहिता या कायद्याला भारतीय न्याय संहिता या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे. आणि हा कधी लागू झाला? त्याचं नाव कधी चेंज झालं? तर 1 जुलै 2024 ला. कधी चेंज झालं? भारतीय दंड संहितेचा भारतीय न्याय संहिता 1 जुलै 2024 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्णरूप कोणते? तर नीटचा फुल फॉर्म विचारलाय. तर सांगा, नीटचा फुल फॉर्म काय आहे ना? नीटचा फुल फॉर्म आहे ना, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. नीटचा फुल फॉर्म काय? नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? चला सांगा. तर बघा मित्रांनो, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता आहे 3300 मेगावॅट. वॅट हे कशाचं युनिट असते? वॅट हे असते पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती. कशात मोजले जाते? वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 746 वॅट. लक्षात ठेवा. आणि तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? 3300 मेगावॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुर्की सिरिया. तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविले होते? सांगा. तर बघा मित्रांनो, तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस्त, कोणते? ऑपरेशन दोस्त राबवले होते. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप आल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त राबविले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला आहे? तर बघा मित्रांनो, नक्षलवादाचा उगम आहे ना, पश्चिम बंगाल मधून झालाय. नक्षलवादाचा उगम पश्चिम बंगाल राज्यातून झालाय. आणि नक्षलवाद या शब्दाला दुसरं नाव काय? नक्षलवादी. तर त्याला नाव आहे माओवादी सुद्धा म्हणतात. नक्षलवाद्यांना माओवादी सुद्धा म्हणतात. सन 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरिता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर आहे. तर सांगा, 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर ती आहे 253 चौरस किलोमीटर. गोंदिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय होते? तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? तर बघा, कुसुमाग्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे. कोणाचे आहे कुसुमाग्रज टोपण नाव? विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणजे काय? कुसुम, कुसुम. आणि अग्रज, अग्रज म्हणजे काय होते? मोठा भाऊ. आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. तर कुसुमचा मोठा भाऊ कोण? विष्णू वामन शिरवाडकर. असं आहे कुसुमाग्रजचा अर्थ आहे. अग्रज म्हणजे मोठा भाऊ. कोणाचा मोठा भाऊ? कुसुमचा. कोण आहे? विष्णू वामन शिरवाडकर. नचिकेळकर यांचे टोपण नाव, यांना कोणत्या नावाने ओळखतात? तर साहित्य सम्राट नचिकेळकर. आणि नावा केळकर असेल तर नावा केळकर यांना काय म्हणतात? मुला फुलांचे कवी. मुला फुलांचे कवी कोण? नावा केळकर. नचिकेळकर साहित्य सम्राट. वि स खांडेकर यांची कोणती कादंबरी फेमस आहे? तर येयाती. येयाती.
कोणाची आहे? वि स खांडेकरांची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोंदिया जिल्ह्यातील इटियातो जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आले आहे? तर बघा, इटियातो जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे गाढवी नदीवर. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हा विचारला तर गोंदिया. इटियातो जलसिंचन प्रकल्प गाढवी नदीवर आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर गोंदिया जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? तर बघा, नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 ला झाली. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गोंदियामध्ये. आणि याची स्थापना कधी झाली? 1975. आपलं ताडोबा कुठे आहे? ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये. पेंच कुठे आहे? नागपूरमध्ये. लक्षात ठेवा, पेन. आणि एक आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा, विचारले जातात परीक्षेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2024 साली इटलीत झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? तर बघा, G7 2024 ला कुठे झाली होती? इटलीत. आणि ही कितव्या नंबरची होती? तर ती होती 50व्या नंबरची. आणि 2025 ची G7 शिखर परिषद कुठे झाली? तर 2025 ची झाली आपली कॅनडामध्ये. हा तेव्हाचा प्रश्न होता, 2025 वर विचारला जाईल. 2025 ची G7 बैठक कुठे झाली? कॅनडामध्ये. आणि कितवी होती ही? 51वी. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे कॅनडामध्ये. जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा 2024 कॅनडा देशात आयोजित करण्यात आली होती. आणि 2025 ची जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ती आली होती भारतामध्ये. भारतामध्ये कुठे? तर न्यू दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा, 2025 ची जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा न्यू दिल्ली, भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. भामरागड येथे त्रिवेणी संगम मधील कोणत्या 3 नद्या आहेत? त्रिवेणी संगम कुठे आहे? त्रिवेणी संगम आहे भारतामध्ये. आणि त्या 3 नद्या कोणत्या आहेत? तर त्या आहे इंद्रावती आहे, पालकोटा आहे, कोमल गौतम आहे. इंद्रावती, पालकोटा आणि कोमल गौतम या तिन्ही नद्यांच्या संगमाला काय म्हणतात? त्रिवेणी संगम. आणि हे कुठे आहे? भामरागड येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे राजश्री महर्षी. राजश्री महर्षी यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही. सुशील चंद्रा होते, VS संपत होते, रमादेवी सुद्धा होत्या, तर राजीव महर्षी नाही होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कुठपर्यंत आहे? तर बघा, याचे आन्सर आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 हे धुबरी ते सादिया. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 धुबरी ते सादिया. भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे? चला सांगा. तर बघा, भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन हुबळी रेल्वे स्टेशन आहे. हुबळी रेल्वे स्टेशन हे भारतामधील सर्वात लांब रेल्वे स्टेशन आहे. बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्नांची क्वालिटी कशी आहे? हे एकदम एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे. ठीक आहे, हे सर्व प्रश्न परीक्षेत आलेले आहे, म्हणून स्किप नको करा. महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार 3ऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? कळसुबाई. कळसुबाई पहिला नंबर, साल्हेर सेकंड नंबर, 3 चक्करवर आहे घनचक्कर. महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार 3ऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते आहे? तर ते आहे घनचक्कर. तर पहिल्या क्रमांकाला कोणते आहे? कळसुबाई. दुसऱ्या नंबरला आहे साल्हेर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? दिनार कुठचं आहे? कुवेतचं. बरोबर आहे.
सौदी अरेबियाचं दिनार आहे का? नाही. दिनार कुठचा आहे? कुवेरचा आहे. तर सौदी अरेबियाचं काय आहे? सौदी अरेबियाचं आहे काय आहे? सौदी अरेबियाचं काय नाव आहे? तर त्याचा आहे सौदी अरेबियाचा आहे रियाल. लक्षात ठेवा, सौदी अरेबियाचा काय आहे? रियाल. तर कोणती चुकीची जोडी होती? सौदी अरेबिया. याचा आहे रियाल. मला फक्त हे माहित होतं. फ्रान्सचं फार काय नाही माहिती. फ्रान्सचं काय आहे? फार काय. स्वित्झर्लंडचं काय आहे? फ्रांक. फ्रांक. सौदी अरेबियाचं रियाल आहे. दिनार कुवेतचा आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही? मेलो नोक्लो माईस द्रौपदी आहे. मेलो नोक्ला माईस पॉप्युलाटा आहे. बंगाल लेन्सिस आहे. तर कोणती नाही आहे? कलामी नाही आहे. तर काय येणार आहे याचं आन्सर? मेलॉनो क्लॉमाईस कलामी ही समुद्री प्रजाती नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर बघा, दक्षिण तटीय रेल्वे कुठे आहे? विशाखापट्टणम. दक्षिण तटीय रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? विशाखापट्टणम. बरोबर आहे. पूर्व मध्य रेल्वेचे हाजीपूर, हे बरोबर आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे जबलपूर, हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे? दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूरला नाही आहे. तर हे कुठे आहे? तर हे आहे जयपूर. कुठे आहे? जयपूर, राजस्थान मध्ये. त्याचे आन्सर काय येणार? दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? जयपूर, राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी गटात न बसणारा निवडा. गोदावरी, भीमा, कृष्णा या काय आहे? पूर्ववाहिनी नद्या. तापी कोणती आहे? पश्चिम वाहिनी. तापी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. बाकी सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाल्या? तर चला सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. 2023 चा फिफा महिला फुटबॉल स्पर्धा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेली. आणि आता 2027 फिफा महिला 2027 फिफा महिला कुठे खेळल्या जाणार? तर ते खेळल्या जाणार ब्राझील मध्ये. 2027 ची कुठे? ब्राझील मध्ये. लक्षात ठेवा 2027. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत? धनराज पिल्ले महाराष्ट्राचा आहे. विल्सन जॉन महाराष्ट्राचा आहे. अपर्णा होप महाराष्ट्राचे आहे. पंकज अडवाणी महाराष्ट्राचे आहे. म्हणजे चारही प्लेयर महाराष्ट्राचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता होती? तर बघा, श्रीमती दमयंती तांबे ही बॅडमिंटन या खेळात राष्ट्रीय विजेता होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जगात सर्वात नवीन देश कोणते झाले आहे? तर याचा आन्सर आहे दक्षिण सुदान. जगात सर्वात नवीन देश दक्षिण सुदान झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर सांगा. तर बघा, भारतात व्यावसायिक विमान सेवा ही 1911 ला सुरू झाली. आणि 1911 ला भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला करण्यात आली. भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला कधी करण्यात आली? तर ती आली 1911 ला. आणि 1911 लाच भारतात व्यावसायिक विमान सेवा सुरू झाली. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे? तर बघा, नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण इब्राहिम आदिलशाह II या राजाच्या काळात बांधलेले आहे. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण इब्राहिम आदिलशाह II या राजाच्या काळात बांधलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण सारंगी वादक आहे? तर बघा, पंडित रविशंकर काय? रविशंकर सितार वाजवतात. पन्नालाल घोष कोण आहे? बासुरी वादक.
तर कोण आहे? रमेश मिश्रा. रमेश मिश्रा हे सारंगी वादक आहेत. द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहे? राजा राम मोहन राय यांनी काय केलं? सती प्रथा बंद केली. कधी? 1829 ला. यांच्या मदतीने लॉर्ड विल्यम बेंटिक याने 1829 ला सती प्रथा बंद केली. त्याचे आन्सर आहे जेम्स हिक्की. द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक आहे जेम्स हिक्की. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लासीची लढाई कधी झाली? तर बघा, प्लासीची लढाई 1757. दोन लढाया लक्षात ठेवा. 1757 प्लासी आणि 1764 बक्सर. बक्सरची कधी झाली? 1764. आणि प्लासीची कधी झाली? तर प्लासीची झाली 1757 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर बघा, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाचे संस्थापक कोण आहे? स्वामी दयानंद सरस्वती. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 ला झाली. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? 1897 ला. आणि याची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 ला केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहेत? तर बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र हे 9.03 आहे. किती आहे? 9.03% आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधले होते? सांगा. तर हे बांधले होते मुघलांनी. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे मुघलांनी बांधले होते. हिमृशाली खालीलपैकी कशाने बनवतात? तर बघा, हिमृशाली कशाने बनवले जाते? रेशीम व कॉटन. रेशीम व कॉटन याने हिमृशाली बनवल्या जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा आहे आपला अहमदनगर. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर बघा, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल आहे विजयालक्ष्मी पंडित आहे. विजयालक्ष्मी पंडित कोण आहे? विजयालक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण आहेत. आणि विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राचीच नाही, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. बरोबर. बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर सांगा. तर बघा, बारसू रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही अजूनपर्यंत लेक्चरला लाईक नसेल केले, लेक्चरला लाईक करून घ्या. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. न्यायालय भरतीसाठी 1000 प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. तसेच पोलीस भरतीसाठी 5000 महत्त्वाचे PYQ तसेच अतिसंभाव्य प्रश्न यांची पीडीएफ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा. भावार्थ रामायण कोणी लिहिले? तर बघा, भावार्थ रामायण लिहिले संत एकनाथांनी. भावार्थ रामायण कोणी लिहिले? संत एकनाथ यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर सांगा, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलिसातील C60 चे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर बघा, महाराष्ट्र पोलिसातील C60 चे ब्रीदवाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा. काय आहे? वीर भोग्या वसुंधरा हे महाराष्ट्र पोलिसातील C60 चे ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह आहे. तर महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये पंचकोनी तारा आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये काय आहे? पंचकोनी तारा. आणि यांचे ब्रीद वाक्य काय? पोलिसांचे सदरक्षण आहे, खलनी ग्रहण आहे. काय आहे ब्रीद वाक्य महाराष्ट्र पोलिसांचे? सदरक्षण आहे, खलनी ग्रहण आहे. लक्षात ठेव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर चला सांगा. त्याचा आन्सर कमेंट करा. आणि 2025 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? मोहनलालला. 2025 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? मोहनलाल. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक सर्वोत्तम दिग्दर्शक दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो मिळाला आहे कबीर खान. कबीर खान. कोणत्या मूवीसाठी? तर चंदू चॅम्पियन. चंदू चॅम्पियन साठी कबीर खान सर्वोत्तम दिग्दर्शक. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. 2025 चा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोठे उभारण्यात आलाय? तर बघा याचा आन्सर आहे आंध्र प्रदेशमध्ये. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलाय? तर तो आलाय आंध्र प्रदेश मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असोल्ट रायफलचे नाव काय आहे? तर बघा देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असोल्ट रायफलचे नाव आहे उग्रम. महत्वाचा प्रश्न आहे. पहिला आहे ना, पहिला स्वदेशी बनावटीच्या असोल्ट रायफलचे नाव काय आहे? उग्रम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर बघा नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक. लक्षात ठेवा कोण आहे? सुजाता सैनिक. ऑप्शन मध्ये नाव नाही. काय याचा आन्सर? सुजाता सैनिक. आता कोण आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव? तर ते आहे, आता बदलले आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? राजेश अग्रवाल. सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आहेत. आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या? सुजाता सैनिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? तर याचा आन्सर आहे नोमॅडिक एलिफंट. भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास आहे नोमॅडिक एलिफंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सुरेश भट. रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह सुरेश भट यांचा आहे. भालचंद्र नेमाळेचा काय आहे? कोसला. नादो महानोर यांना काय म्हणतात? रानकवी. नादो महानोर रानकवी म्हणून प्रसिद्ध आहे. भालचंद्र नेमाळेची काय? कोसला. आणि रंग माझा वेगळा कोणाचा आहे? सुरेश भट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर याचा आन्सर आहे झेलम नदी उलर सरोवरातून वाहते. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर उलर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर बघा ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय चलनी नोटांमध्ये सुरक्षा उपाय असत नाही तर कोणते सुरक्षा उपाय नसते? वॉटरमार्क असते का? हो. सुरक्षा धागा असते का? हो. लेटेस्ट इमेज असते का? हो. तर काय नसते? बायोमेट्रिक स्कॅन असते का भारतीय नोटांमध्ये? नाही. 10 रुपयाच्या नोटावर कशाचे चित्र आहे? कशाचे चित्र आहे? याचा आन्सर कमेंट करा. ठीक आहे. जसे युट्यूब हे गुगलचे तसे इंस्टाग्राम कोणाचे आहे? सांगा. जसं युट्यूब हे गुगलचं आहे तसेच इंस्टाग्राम कोणाचं आहे? तर ते आहे मेटाचं. मेटाचं काय आहे आता?
व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, तसेच फेसबुक. हे कोणाचं आहे? मेटाचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 GB म्हणजे किती? 1 GB म्हणजे काय असते? 1024 MB. सर्वात आधी काय असते? काय असते? KB. सॉरी, मग असते MB, मग असते GB. ठीक आहे, KB, MB, GB. तर 1024 MB म्हणजे 1 GB. 1024 KB म्हणजे 1 MB. लक्षात ठेवा. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर हृदयाचे कार्य जाणून घेण्यासाठी ECG केल्या जाते. ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, ECG. आणि मेंदूचे कार्य जाणून घेण्यासाठी EEG केल्या जाते. लक्षात ठेवा, मेंदूच्या कार्यासाठी EEG केल्या जाते, हार्टचे कार्य जाणून घेण्यासाठी ECG केल्या जाते. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? तर सांगा. नॉर्मल व्यक्तीचा ब्लड प्रेशर किती असते? तर बघा, नॉर्मल व्यक्तीचा ब्लड प्रेशर असते 120/80. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. 120 सिस्टोलिक, 80 डायस्टोलिक. निरोगी माणसाचा रक्तदाब. आणि कशामध्ये मोजतात? हे मर्क्युरीमध्ये, HG, mm. E=mc हा सिद्धांत कोणी मांडला? ते एडिसननं मांडला का? थॉमस एडिसनने कशाचा शोध लावला? विजेच्या दिवेचा. गॅलिलिओ? नाही. न्यूटन? नाही. यापैकी नाही. काय याचा आन्सर? यापैकी नाही. EMC हा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी E=mc हा सिद्धांत मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, चांदीची संज्ञा काय आहे? Au कशाची आहे? Au आहे गोल्ड. Ag कशाची आहे? सिल्वर. सिल्वर म्हणजे चांदी. Fe फेरस, लोखंड. लक्षात ठेवा. SI कशाचं? आणि आपलं टंगस्टनचं काय? टंगस्टनचं आहे W. टंगस्टनचं काय? W. लक्षात ठेवा. आणि पाऱ्याचं काय आहे? पारा. पारा म्हणजे मर्क्युरी. कशाने डिनोट केलं? Hg. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात? पुरुषामध्ये काय असते? XX असते का? नाही. XX कशामध्ये असते? महिलांमध्ये. XY कोणामध्ये असते? पुरुषांमध्ये. मुलगा होणार का मुलगी कोणावर डिपेंड करते? हे पुरुषांवर डिपेंड असते. ठीक आहे. भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाच मानले जाते? तर बघा, भारतामध्ये सर्जरीचे जनक सुश्रुत. भारतामध्ये सर्जरीचे जनक सुश्रुत यांना मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई सर्व अर्बन. कुठे आहे? बोरिवली मध्ये आहे. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? मुंबई सर्व अर्बन. पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला? तर शनिवार वाडा कुठे आहे? पुणेमध्ये. आणि कोणी बांधला? नानासाहेब पेशवे. कोणता? पहिला का दुसरा? पहिला. बाजीराव पेशवे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर याचे आन्सर आहे, काय सांगितलं होतं? राजेश आहे. राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती आहे निलिमाताई गोरे. आणि सभापती कोण आहेत? तर विधान सभापती कोण आहे? तर ते आहे
राम शिंदे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहे राम शिंदे आणि उपसभापती कोण आहे? निलिमाताई गोरे. एक पुन्हा लक्षात ठेवा. विधानसभा अध्यक्ष कोण आहे? राहुल नार्वेकर. आणि विधानसभा उपाध्यक्ष कोण आहे? तर ते आहे अण्णा बनसोड. कोण आहे? अण्णा बनसोड. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उल्कापातामुळे बनलेले जगातील एकमेव सरोवर कोणते आहे? तर ते आहे लोणार. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ते? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहे? तर बघा, भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर सध्या ओम बिर्ला आहे. आणि सध्याची लोकसभा ही कितवी लोकसभा आहे याचा आन्सर कमेंट मध्ये द्या. सर्वात जास्त कालावधी करता भारतीय देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहे? तर बघा, सर्वात जास्त काळ पंतप्रधान कोण राहिले आहे? तर ते राहिले आहे जवाहरलाल नेहरू. आणि सेकंड नंबरला कोण आहे? तर सेकंड नंबरला येतात आपले नरेंद्र मोदी. पहिल्या नंबरवर जवाहरलाल नेहरू आहे आणि त्यांच्या खालोखाल नरेंद्र मोदी. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर सांगा. तर याचा आन्सर आहे लातूर. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उदगीरचे सण 1766 सालीचे मालीचे नाही आहे, हे काय आहे? साल. युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? तर बघा, उदगीरचे 1766 सालचे युद्ध मराठा आणि कोणाबरोबर झाले? तर ते झाले निजामान विरुद्ध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे राष्ट्रपती महोदय कोणत्या राज्याचे आहेत? तर बघा, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओरिसा राज्यातील आहे. आणि जिल्हा कोणता? मयूरभंज. मयूरभंज जिल्हा. आणि यांची आदिवासी कोणती जात आहे? तर सांताल. सांताल आदिवासी जमात आहे. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? राज्यसभा असते का? हो. लोकसभा असते का? हो. राज्यसभा लोकसभा असते, त्याच्याबरोबर राष्ट्रपती सुद्धा असते. म्हणून ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. राष्ट्रपती कलम संसद सरला 79, 80, 81. लोकसभा काय आहे? 81. राज्यसभा किती आहे? 80. आणि संसद किती येते? संसद आहे 79. ठीक आहे. संसदचं कलम 79, राज्यसभेचं 80, लोकसभाचं 81 आणि राष्ट्रपतीचं किती आहे? 52. राष्ट्रपतीचं कलम आहे 52. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहे? तर बघा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 जागा आहे. आणि विधानसभेमध्ये किती आहे? विधानसभेमध्ये आहे 288, लोकसभेमध्ये 48, राज्यसभेमध्ये 19. ठीक आहे. विधान परिषदेमध्ये, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये किती आहे? 78 आणि विधानसभेमध्ये 288. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टीला जीआय टॅग प्रदान झाले आहे? तर कोणती आहे ती? पताडी चिंच. पताडी चिंच या गोष्टीला जीआय टॅग प्रदान झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? सांगा. प्रतापगड नाही रे बाबा, पंजाब. त्यावेळेस होते शिवराज पाटील चाकूरकर, त्यावेळे पंजाब राज्याचे राज्यपाल होते. आता सध्या पंजाब राज्याचे सीएम कोण आहे आणि पंजाब राज्याचे राज्यपाल कोण आहे याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला. शिवनेरी किल्ला कुठे आहे? पुणे जिल्ह्यात. तालुका कोणता? तालुका आहे जुन्नर. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? तर याचा आन्सर आहे औसा. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये औसा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? तर सांगा. तर याचा आन्सर आहे मित्रांनो काँग्रेसला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर बघा, याचा आन्सर आहे हत्ती बेट. हत्ती बेट कुठे आहे? लातूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर याचा आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर काळा कायदा कशाला म्हणायचे? रौलट कायद्याला. रौलट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोटा शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? तर सांगा. कोटा शहर हे संभळ नदीच्या किनाऱ्यावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? पडरी वैजनाथ काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र. कोणता आहे? औष्णिक. कोराटी काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र. एकलहरे सुद्धा काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र. कोयना काय आहे? जलविद्युत. कोयना काय आहे? जलविद्युत. म्हणून कमी पावसाचा परिणाम कोयना जलविद्युत केंद्रावर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाचे आहेत? तर बघा, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळास आहे. घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाचा आहे? कायदे मंडळास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, नागपूरला आहे का? हो. पुण्याला आहे का? नाही. नाशिकला आहे का? नाही. ठाण्याला आहे का? नाही. नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. आणि कोल्हापूरला काय? सर्किट बेंच आहे मुंबई हायकोर्टाचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर सर्वांना माहित आहे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर बघा, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. आणि कोणाच्या मदतीने? राजा राममोहन राय यांच्या मदतीने सतीची चाल बंद करण्यात आली. सर्व साक्षी जगत तेत्ती त्यास नकोच मध्यस्थो. सर्व साक्षी जगत तेत्ती त्यास नकोच मध्यस्थो हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर ते होते सत्यशोधक समाजाचे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय? सर्व साक्षी जगत तेत्ती त्यास नकोच मध्यस्थो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ता कोण आहे? तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती गोविंद रानडे. मराठी सत्तेचा उदय कोणी लिहिला? महादेव गोविंद रानडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण आहे?
तर बघा, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे गोपाळ गणेश आगरकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा, महात्मा फुलेंनी लिहिला आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुलेंनी. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एसएनडीटी विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर बघा, एसएनडीटी विद्यापीठ हे महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी स्थापन केले. आणि एसएनडीटीचा फुल फॉर्म काय? श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी. श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी. आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? चला सांगा, आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे त्रिपुराची. मिझोरमची काय आहे? आयझोल. आयझोल. नागालँडची कोहिमा. आणि मेघालयची काय आहे? मेघालयची काय? सिक्कीमची गंगटोक. मेघालयची येते शिलाँग. लक्षात ठेवा, राजधानी विचारल्या जाते. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे महानदीवर. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? महानदीवर. आणि कुठे आहे हे? ओडिसामध्ये. ओडिसामध्ये. सतलज नदीवर कोणते धरण आहे? तर सतलज नदीवर आहे भाखरा नागल धरण. नागल धरण. आणि कुठे आहे हे? पंजाब आणि हिमाचल प्रदेश. प्लस हिमाचल प्रदेश. गोदावरी नदीवर कोणता आहे? जायकवाडी धरण. कुठे आहे हे? महाराष्ट्रात. जायकवाडी. आणि कृष्णा नदीवर कोणते धरण आहे? तर ते आहे नागार्जुन सागर. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात. पचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर बघा, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कुठे आहे? तर ती आहे सातपुडा पर्वते. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहे. पचमढी कुठे आहे? पचमढी आहे एमपी मध्ये. चिखलदरा कुठे आहे? चला सांगा, चिखलदरा कुठे आहे? आपल्या अमरावतीमध्ये. आणि कोणत्या पर्वतात आहे हे? सातपुडा पर्वतरांगेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? तर बघा, कोची कुठे आहे? कोची केरळ. हल्दिया. हल्दिया आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. मंगळूर कुठे आहे? कर्नाटक. मंगळूर कुठे आहे? कर्नाटक. मार्मा गोवा कुठे आहे? नावातच गोवा आहे. गोवा पश्चिमला आहे. मंगळूर कर्नाटक पश्चिमला आहे. केरळ पश्चिमला आहे. हल्दिया आहे का? हल्दिया पश्चिम बंगाल. कोणत्या बाजूला आहे ते? पूर्व किनाऱ्यावर आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा विद्यार्थ्यांनो, ज्या कुणाला न्यायालय भरतीसाठी 1000 महत्वपूर्ण प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. न्यायालयीन भरतीसाठी 1000 महत्वाचे प्रश्न सोबतच 5000 पीवायक्यू पीडीएफ सुद्धा मिळेल. तसेच पोलीस भरतीसाठी महत्वाचे 5000 जीके ची पीडीएफ घेण्यासाठी व्हॉट्सअप करा. ठीक आहे. पोलीस भरतीसाठी 5000 महत्वाचे आणि न्यायालय भरतीसाठी 1000 प्रश्नाचे, त्यासोबतच 5000 प्रश्नाची पीडीएफ सुद्धा दिली जाईल. यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तसेच व्हॉट्सअपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.